समाचार अब तक, सत्य का साहस। सध्या सर्वत्र बांगलादेश मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे आणि बांगलादेश मुद्द्यांवर संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे क्षेत्रमंत्री श्री गोविंदजी शेंडे यांनी सांगितले की आपला शेजारी देश बांगलादेश हा सध्या हिंसा आणि अराजकतेने ग्रासलेला आहे। तेथील पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यावर आणि देश सोडून गेल्यानंतर अराजकतावादी अधिक प्रबळ झाले असून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कुचकामी झाली आहे। या गोंधळाच्या परिस्थितीत तेथील अतिरेकी जिहादी घटकांनी हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू केले आहे। सगळे टीव्ही वरती आणि समाचार पत्रांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते आहे की आपला शेजारचा देश बांगलादेश तिथे ज्या प्रकारची एक अराजकता निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रकारचे हत्या, आगजनी, तोडफोड, हिंदूंवरती अत्याचार हे सगळे होऊन राहिले आहेत आणि त्याच्यामुळे तिथला हिंदू समाज हा फार भयभीत आहे आणि भयभीत असून आणि तो तिथनं पलायन करण्याच्या स्थितीमध्ये आहे। महिलांवरती अत्याचार होऊन राहिलेत, बलात्कार होऊन राहिलेत, हिंदूंचे प्रतिष्ठान ओळख करून त्यांना जाळल्या जात आहे, बौद्ध मंदिर तोडले गेले आहेत, गुरुद्वाऱ्यावरती आक्रमण झालेले आहेत आणि म्हणून तिथला हिंदू समाज भारतामध्ये येण्याच्या मार्गावरती आहे। भारत सरकारशी आम्ही निवेदन करतो विश्व हिंदू परिषदेतर्फे की असे जे हिंदू तिथनं येण्याची इच्छुक आहेत त्यांना भारतात येऊ द्यावं, पण त्या सोबतच हे लक्ष द्यावं किंवा असे अवांछित तत्व की ज्यांचा काहीही संबंध भारताशी न येणारा जे हिंदू विरोधी अशा लोकांचा भारतामध्ये प्रवेश न व्हावा याच्याकरता सुरक्षा व्यवस्थेने तिथे चाकचौबंद प्रतिबंधित कार्यवाही करावी। तसंच आपण पाहतोय की मागच्या जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा तिथे जवळपास 32% हिंदू जनसंख्या होती, ती आता फक्त 8% तिथे राहिलेली आहे। याचा अर्थ हाच झाला की एकतर त्या लोकांचं धर्मांतरण झालं किंवा ते मारले गेले किंवा त्यांनी तिथनं पलायन केलं। तर आता पुन्हा ती स्थिती तिथे निर्माण झालेली आणि अराजकता आहे। तर त्या भारत सरकारने तिथल्या लोकांशी बोलून, तिथल्या प्रशासनाशी बोलून त्यांचं सगळ्यांचं संरक्षण तिथे केलं पाहिजे अशी आमची मागणी भारत सरकारशी पण आहे।